निलेश बन्सीलाल घायवळ हा अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सोनेगावचा रहिवासी. उच्च शिक्षणासाठी त्याने पुण्यात येण्याचा मार्ग धरला आणि M.Com ची पदवी मिळवली. कॉलेजमध्ये असतानाच म्हणजे 2000 साली त्याची ओळख पुण्यातील गँगस्टर गजा मारणे याच्याशी झाली आणि तिथूनच घायवळचा गुन्हेगारी जगतात प्रवेश झाला. गजा मारण्यासोबत दोस्ती झाल्यानंतर घायवळ लवकरच त्याच्या टोळीत सक्रिय झाला. लहान मोठ्या खंडणी, तडीपारी आणि माऱ्या यात त्याचा सहभाग वाढत गेला. काही वर्षातच तो कोथरूडच्या सुतारवाडी परिसरातून बॉस या नावाने प्रसिद्ध झाला. पुढे दोघांनी एका प्रतिस्पर्धी याची निर्घुण हत्या केली आणि त्या गुन्ह्यासाठी त्यांना 7 वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. 7 वर्षाची शिक्षा पूर्ण करून 2010च्या सुमारास घायवळ तुरुंगाबाहेर आला. पण आता गजा मारण्यासोबत त्याचे संबंध ताणले गेले होते. पैशाची विभागणी, स्थानिक वर्चस्व यावरून दोघांमध्ये मतभेद सुरू झाले आणि अखेर घायवळने मारण्याला सोडून स्वतःची टोळी उभी केली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी खून आणि खुनाचा प्रयत्न घटना घडल्या. जून 2009 मध्ये पुण्याच्या डहाणूकर कॉलनी येथे गजानन मारनेने आपल्या साथीदारासह निलेश घायवळवर सशस्त्र हल्ला चढविला. गोळीबार आणि चाकू हल्ल्यात घायवळच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने तो यातून बचावला. ही घायवळवरील दुसरी जीवघेणी सुपारी होती. काही आठवडे आधीच मारनेने घायवळ त्याच्यासोबत असल्याच्या संशयावरून समीर पाटील नावाच्या इसमाच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. 8 मे 2010 रोजी पुण्यात दांडेकर पुलाजवळ भर दिवसा चित्रपटात शोभेल असा थरारक पद्धतीने घायवळने पलटवार केला. त्याने आपल्या साथीदारासह मारनेचा निकटवर्तीय गुंड सचिन कुडले याच्यावर गोळ्या झाडून त्याचा खून केला. या हल्ल्यात सचिनचा भाऊ अतुल उर्फ पप्पू कुडले हा जखमी झाला, पण त्याने स्थानिक पोलीस चौकीत आसरा घेतल्याने त्याचे प्राण वाचले. या थरारक हत्याकांडानंतर घायवळ हा काही काळ फरार झाला होता. मात्र काही आठवड्यांनी गुन्हे शाखेने कोथरूडमधील ज्ञानेश्वर कॉलनी परिसरात सापळा रचून जुलै 2010 मध्ये त्याला अटक केली. त्यावेळी घायवळ विरुद्ध खुनाचा प्रयत्न असे 7 आरोप होते, ज्यात 3 खुनाचेही आरोप होते. नोव्हेंबर 2014 मध्ये गजा मारण्याच्या लोकांनी एकाच महिन्यात घायवळ टोळीवर 2 वेळा जीवघेणा हल्ला केला. मारणे व त्याच्या साथीदारांनी 3 नोव्हेंबर घायवळचा निकटवर्तीय संतोष गावडे याला कोयत्याने वार करून ठार केले आणि महिन्याच्या आत 29 नोव्हेंबरला घायवळचा आणखी एक सहकारी अमोल बडे याच्यावर गोळ्या झाडून खून केला. या दुसऱ्या हल्ल्यात बडेबरोबर असलेले लक्ष्मण आणि संतोष कांबळे हे दोघे जखमी झाले होते. या सलग हल्ल्यामुळे दत्तवाडी सारख्या भागात तणाव निर्माण झाला आणि पुढील हिंसाचार टाळण्यासाठी पोलिसांनी या परिसरात भारी बंदोबस्त तैनात केला. मारणे स्वतः या गुन्ह्यानंतर फरार झाला होता, तर घायवळच्या टोळीनेही प्रतिहल्ल्याची तयारी सुरू केली होती. पोलिसांनी घायवळचा एक शार्प शूटर संतोष दुमाळ याला देशी कट्ट्यासह अटक केलं. तो मारण्याला मारण्याच्या प्रयत्नात होता अशी माहिती पुढे आली. निलेश घायवळवर गेल्या 2 दशकात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, अपहरण करून खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा अनेक गुन्ह्यांचे आरोप ठेवण्यात आले. एकूण गंभीर गुन्ह्यांची संख्या डझनभरून अधिक आहे. या गुन्हेगारी प्रवासात त्याच्यावर वेळोवेळी कठोर कायदेही लावले गेले. पुणे पोलिसांनी आणि राज्य सरकारने दोन्ही टोळ्यांना काबूत आणण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्का अनेक प्रकरणांमध्ये वापरला. 2010च्या सुमारास घायवळ आणि मारणे या दोघांवरही मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते, पण घायवळच्या टोळीने पुन्हा उचापती सुरू ठेवल्या. प्रशासनाने अधिक कठोर उपाय योजले. 2017 मध्ये घायवळला महाराष्ट्र गुंडगिरी प्रतिबंध कायदा अर्थात MPDA अंतर्गत तडीपारी नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय झाला. परिणामी तो 2017 ते 2020 या कालावधीत पुण्याबाहेर आणि बहुतांश काळ तुरुंगातच होता. डिसेंबर 2020 मध्ये त्याला पुणे शहरातून अधिकृतरित्या हद्दपार करण्यात आले. त्याच्या विरोधातील काही खटले न्यायालयात टिकले नाहीत. अनेक प्रकरणात साक्षी मिळाल्या नाहीत, म्हणून त्याची निर्दोष सुटका झाली. उर्वरित काही गुन्ह्यामध्ये जामीन मिळून अखेर 2023 साली निलेश घायवळ कारागृहातून बाहेर आला. तोवर तो 12 पैकी 8 गुन्ह्यात निर्दोष सुटला होता आणि 4 प्रकरणे प्रलंबित होती. घायवळचे नाव पुन्हा चर्चेत येण्याचे खरे कारण ठरले ते 17 सप्टेंबर 2025 ची घटना, जिच्यामुळे प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले. पुण्याच्या कोथरूड परिसरात झालेल्या एका किरकोळ वादातून घायवळ टोळीने अतिरेक केला. सामान्य नागरिकावर हल्ला चढवला. रस्त्यामध्ये काही वाद झाला तर याचे रूपांतर गोळीबारीमध्ये झाले.
घायवळचा शार्प शूटर याने तेथील एक युवक प्रशांत धुमाळ याच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या आणि मध्ये आलेला हस्तक्षेप करण्यासाठी आलेला एक सामान्य नागरिक वैभव साठे याच्यावर कोयत्याने वार केले. धुमाळ आणि साठे या दोघांचाही पूर्वी घायवळ टोळीशी काही संबंध नव्हता आणि अचानक झालेल्या या सगळ्या हल्ल्यामुळे पुणेकर घाबरले, सामान्य नागरिक घाबरले. पण यामध्ये धुमाळला काही झाले नाही, साठेलाही काही झाले नाही, दोघांचे जीव वाचले. पण या घटनेनंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलीस यंत्रणा युद्ध पातळीवर काम करू लागली आणि काही तासातच खुनाचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. निलेश घायवळ व त्याच्या 8 साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई जाहीर झाली. पुन्हा 2च दिवसात घायवळ टोळीचे बरेचसे गुंड यांना अटक करण्यात आली. पण या गदारोळात घायवळ मात्र हातातून निसटला, तो सापडतच नाही. आणि शेवटी पोलिसांसमोर असे आले की घायवळ हा परदेशात निघून गेला. पोलिसांनी तपास सुरू केला तर बरीचशी धक्कादायक माहिती उघड झाली. डिसेंबर 2019 मध्ये घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे आपला भारतीय पासपोर्ट काढल्याचे निष्पन्न झाले. त्याने स्वतःचे आडनाव कागदपत्रात जाणीवपूर्वक बदलले, त्यामध्ये गैवाल किंवा गैवाळ असे टाईप करून घेतले आणि अहमदनगर जिल्ह्यातील अस्तित्वात नसलेला पत्ता या पत्त्यावर त्याने हे पासपोर्ट मिळवलं. दरम्यान पुढे हेही समोर आले की मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरून घायवळने लंडनची फ्लाईट पकडली आणि तो शेंगेन व्हिसाचा वापर करून युरोप खंडात गेला. सूत्रांच्या माहितीनुसार लंडन मधून तो स्वित्झर्लंडला गेला असावा असा त्यांनी अंदाज दिला. घायवळच्या पलायनाची खबर लागताच पुणे पोलिसांनी तत्काळ देशभरात विमानतळ आणि सीमेवरील नाक्यांना लुकआउट नोटीस जारी केली, LOC अशी नोटीस जारी केली. परंतु तोपर्यंत देशाबाहेर निसटला होता. अखेर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत मागितली. पुणे शहर पोलिसांच्या विनंतीवरून आंतरराष्ट्रीय गुन्हे तपास म्हणजे इंटरपोल या संस्थेने निलेश घायवळ विरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली. इंटरपोलची ब्लू कॉर्नर नोटीस म्हणजे कोणत्याही देशातील पोलिसांनी त्या फरार व्यक्तीचा ठाव ठिकाणा, ओळख, हालचाली याबाबत माहिती जमवावी असा जागतिक अलर्ट आहे. या नोटिसीद्वारे जगभरातील कायदा सुरक्षा या संस्थांना या फरारी आरोपींविषयी माहिती मिळते, त्यांना पकडणे सोपे जाते. एकेकाळी पुण्यातील गुन्हेगारी जगतात बॉस म्हणून दबदबा राखणारा निलेश घायवळ आज भारताबाहेर फरार आहे. सत्य घटनांवर आधारित पण एखाद्या चित्रपटासारखा वाटेल असा निलेश घायवळचा जीवन प्रवास पुढे काय वळण घेईल यावर सर्वांचेच लक्ष आहे. तर माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.